हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण गणपतीपुळेपर्यंत पोहोचलो होतो। भक्तिनिवासमध्ये आम्ही स्टे केला। आता आम्ही रेडी होऊन निघालो आहोत मंदिराकडे, मंदिराच्या दिशेने दर्शन घ्यायला। भक्तिनिवासमध्ये आम्हाला रूम एकदम मस्तपैकी मिळालेली आहे, कमी पैशामध्ये आणि मस्त रूम मिळालेली आहे। जर कोणी येणार असेल तर मी रिकमेंड करेल भक्तिनिवासच मध्येच या। आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही निघतो आहे मंदिराच्या दिशेने दर्शन घ्यायला। ॲक्च्युली आम्हाला लेट झाला, मी साडी आणलेली वेअर केला, बट मला साडी नेसताना थोडा प्रॉब्लेम जास्त होतो बिकॉज मला जास्त येत नाही, त्यामुळे ती व्यवस्थित प्रॉपर बसली नाही, त्यामुळे मी ती चेंज केली आणि मी आता नॉर्मल वेअर केले आहे, टॉप घातलेला आहे। होप आय एम लुकिंग प्रिटी अँड सो आता आम्ही निघतो आहे मंदिराच्या दिशेने दर्शन घेण्यासाठी। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये रूम दाखवली आहे तुम्हाला कशी आहे। आम्हाला रूमची प्राईजही मी सगळी सांगितली आहे मागच्या व्हिडिओमध्ये। सो बेस्ट प्लेस आहे आणि ट्राय करा दुपारपर्यंत टच व्हायचं, बिकॉज दुपारपर्यंत रूम्स अवेलेबल असतात, संध्याकाळपर्यंत मे बी गर्दी होऊ शकते, रूम जाऊ शकतात, मोस्टली मी बघितले असं होतं। आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहे। भक्तिनिवासपासून किती किलोमीटरवर आहे? 2 किलोमीटरवरती आहे। तर आम्ही 10-1 मिनिटात पोहोचून जाऊ मंदिराकडे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचं सगळं एक्सप्लोर करणार आहोत। अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंगमध्ये म्हणजे भक्तिनिवासमध्ये फक्त मॅरिड कपल्स आणि फॅमिलीला अलाउड आहे, सिंगल पर्सन तिथे अलाउड नाही आहे, अनमॅरिड लोक पण तिथे अलाउड नाही आहेत। तिथे जेवणही अवेलेबल असतं। आम्ही जाईपर्यंत टाईम संपलेला म्हणून आम्हाला जेवण नाही मिळालं, बट रात्रीचं जेवण इथल्या पार्किंग आहे, कार पार्किंग 50 रुपये आहे आणि 2 व्हीलरला किती आहे? 20 आय थिंक। सो मी सांगते थोड्या वेळात। तर फायनली आम्ही ते एंट्री केलेली आहे। हा माझा मोबाईल चार्जिंग झालेला आहे 100% बघा। फायनली आमचं दर्शन झालेले आहे छानपैकी असे बाप्पांचे। आज गर्दी पण नव्हती अजिबात, मस्त दर्शन झाले, मन प्रसन्न झालं दर्शन करून। तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे, खूप छान असं दर्शन झालं आहे, खूप मस्त दर्शन झालं आहे। आता 7 वाजता आरती आहे, 6:30 झालेलं आहे। आम्ही 7 वाजेपर्यंत ते थांबणार आहोत, आरती म्हणजे आरतीचा लाभ घेणार आहोत, अटेंड करणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही बीचवरती जाणार आहोत। तर गाईज मला एक गोष्ट शेअर करायची आहे। मी लहान असताना नवरा माझा 9चा ख्रिश्चन बघितला होता, तेव्हापासूनच मला असं होतं की मी कधी गणपतीपुळेला येऊन बाप्पांचं दर्शन घेते आहे। खूप अशी इच्छा तेव्हापासूनच माझ्यात होती आणि आज ती इच्छा पूर्ण झाली आहे, बाप्पांचं दर्शन झालेले आहेत। सो खूप असं छान वाटते आणि आम्ही त्या साईडला बीचच्या तिथेही जाणार आहोत थोड्याच वेळानंतर आरतीनंतर। तुम्ही त्या साईडला बघू शकता, छान असा सनसेट झालेला आहे, तुम्हाला दाखवते कंप्लीट। हां, आता 7 वाजता आरती आहे जी आम्ही अटेंड करणार आहोत। खूप उद्या आम्हाला मिळू दे।
तर आमचे छान असे दर्शन झाले, आरती आम्हाला मिळाली. त्याच्यानंतर खूपच काळोख झाला त्या साईडला. आरती झाल्यानंतर तिथे महाप्रसादही होता, पुलाव होता, शिरा होता, लोणचं होतं, खूप छान होतं, मस्त होतं. त्याच्यानंतर आम्ही बीचवर गेलो. बीचचे व्हिडिओज काढायला पॉसिबल नाही झाले बिकॉज काळोख होता तिथे. त्यामुळे आम्ही जरा वेळ तिथे बसलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो. आता मॉर्निंगला आम्ही पुन्हा एकदा सकाळी तिथे जाणार आहोत बीचवरती, की जेणेकरून व्यवस्थित व्हिडिओज आम्हाला काढता येतील. आता आम्ही पुन्हा निघालोय भक्तिनिवासाच्या दिशेने, आमच्या आत्ताच्या करंट घराच्या दिशेने, असं म्हणायला काही हरकत नाहीये. रात्रीचा गावचा रस्ता बघा कसा एकदम सुनसान असा दिसतो. बापरे, 8च वाजले तरी पण असा काळोख आहे बघा. मुंबईमध्ये रात्री 11, 11:30 जरी झाले असेल तरी थोडा तरी उजेड असत, म्हणजे लाईट्स असतात, स्ट्रीट लाईट्स असतात. ऍक्च्युली ते नाही आहेत ह्या. या रस्त्याला स्ट्रीट लाईट्स आहेत बट खूप रेअर चालू आहेत, 2-3च चालू आहेत असं दिसतंय. तर मंडळी, होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे. ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बीचेस एक्सप्लोर करणार आहेत. तर चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.